नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं यांनी आम्हाला भरपूर मोलाचं सहकार्य केलेलं आहे प्रत्येक कामामध्ये। तर मंडळी, श्री योगेशदादा कदम यांचे आगमन आपण झालेले पाहतो आहे आणि मंदिरामध्ये त्यांनी सर्वप्रथम श्री राधाकृष्ण यांचे दर्शन घेऊन आता ते सत्यनारायणची जी पूजा आहे तिथे ते आता पाया पडत आहेत आणि पाया पडून झाल्यानंतर
आमचे शाखा प्रमुख सन्माननीय व्यासपीठ, या गावचे अध्यक्ष सन्माननीय सुहासजी असतील, त्यांचे सर्व सहकारी, मंडळातील सर्व पदाधिकारी असतील, सचिव खेडेकरजी असतील, उपस्थित सर्वच बंधू भगिनी मातांनो, खास करून आमचे या गोकुळगावचे आणि आमचे सर्व चाकरमानी, अधिक वेळ घेणार नाही. खरं तर आपण जी अपेक्षा व्यक्त केली आहे, मला आचारसंहिता असल्यामुळे अनेक गोष्टीमधून मला बिलकुल असणं मला बोलता येणार नाही. मगाशी पाठीचं देखील अनावरण करत असताना देखील माझं लांब थांबायचं कारण ते होतं की आचारसंहिता असल्यामुळे लोकसभेची निवडणूक मतदान जरी झालेलं असलं तरी सुद्धा आचारसंहिता ही 10 जून पर्यंत आहे. कारण पुन्हा मागच्या 8 तारखेला ही कोकण पदवीधरची निवडणूक ही जाहीर झाली आहे, म्हणून त्याची आता आचारसंहिता लागू झालेली आहे. थोडक्यातच बोलेन, परंतु नक्कीच गोकुळगावमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो, मला अजूनही आठवते, आमदार व्हायच्या अगोदर मला वाटतं 2017 की 18 साली मी आलो होतो. रात्रीच्या वेळेस मी आलो होतो आणि त्यावेळेस आलेलो असताना सन्मान्य रामनाथभाईंच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन 1997 साली झालं होतं. ही मला आठवण त्या दिवशी आपण मला तिथे आठवण करून दिली होती. कालही मला वाटतं आज सकाळीच की काल मला संध्याकाळीचा फोन, कोदरेजींचा आणि खेडेकरजींचा फोन की आपण काही करून 4 ते 5 वाजल्याच्या अगोदर या. कारण माझं नियोजन होतं दापोली तालुक्यामधले कार्यक्रम संपूर्ण रात्रीच्या वेळेस मंडणगड तालुक्यामध्ये यायचं, असं माझं नियोजन रात्री 11 वाजेपर्यंत ठरलं होतं. पण नंतर मग सगळ्यांचा फोन आल्याच्या नंतर माझा संपूर्ण दौरा मी बदलला. मी सुरुवात ही मंडणगड तालुक्यापासून केली जेणेकरून मी गोकुळगावमध्ये 4 वाजता पोहोचू शकेन अशी मी माझं नियोजन माझं आखलं. आणि नक्कीच आपण मला माझा निर्णय बदलायला लावला, त्याबद्दल मी आपल्या खरोखर मनापासून आभार मानतो. आणि इतक्या सुंदर कार्यक्रमाला मी उठलो असतो. मला वाटतं त्याही नंतर मी गोकुळगावमध्ये येऊन गेलोय, नाही असं नाही. 25 नगराचा आपण मला वाटतं 5 लाखाचा आपण रस्ता आपण मंजूर करून दिला. त्याचा भूमिपूजनाच्या निमित्तानं मी आलो, ते काम देखील पूर्ण झाले. तर मंडळी, कार्यक्रम अतिशय सुंदर असा पार पाडलेला आहे आणि व्हिडिओ फार मोठा व्हायला नको म्हणून मी ती सगळीच रेकॉर्डिंग टाकलेली नाही आहे. आणि आता हे सगळे आजूबाजूचं आपलं वातावरण दिसतंय, सगळे जी गावातली मंडळी आहेत ते आता दर्शन घेत आहेत. आणि आता याच्यानंतर बक्षीस समारंभ वगैरे असणार आहे. तर हा जो पूर्ण सोहळा होता, श्री राधाकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा, याची एक मी प्लेलिस्ट बनवली आहे, ती नक्की आवर्जून पहा. त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यक्रम, दर दिवशीचे कार्यक्रम हे आपण त्याच्यामध्ये व्हिडिओज बनवलेले आहेत. आणि सगळेजण तुम्ही बघू शकता एकाच प्लेलिस्टमध्ये, ज्याच्यामध्ये सुरुवातीचं होम हवन वगैरे सगळं असणार आहे. आणि लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील झालेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की ती प्लेलिस्ट चेक करा आणि त्या प्लेलिस्टमधले सगळेच व्हिडिओ पहा. आणि अशा पद्धतीने ह्या गोकुळगावामध्ये आज श्री राधाकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने व्यवस्थित व्यवस्थापना आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणायला गेलं तर जास्तीत जास्त जनसंख्या म्हणजे गावकरी मंडळी आणि इतर पाहुणे मंडळी यांची उपस्थिती आणि सगळं व्यवस्थापन अगदी चोख होतं. सुंदर असा सोहळा होता आणि अनुभव घेतला मी, खूप छान वाटलं मला. आणि असंच या यूट्यूबच्या माध्यमाने हा सगळा प्रसंग तुमच्यासमोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नक्कीच कमेंट करा, कारण की तुमच्या कमेंटमुळे प्रोत्साहन मिळतं. आणि समस्त या गोकुळगावचे मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो, कारण की खूप छान असा उपक्रम त्यांनी पार पाडला. आणि आता हीच सगळी मंडळी आहेत जी दर्शन घेत आहेत. तर आता आपला छोटासा व्हिडिओ आपण इथे थांबवूया मंडळी आणि पुन्हा भेटू आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. चला, प्रत्येकाने काळजी घ्या. या श्री राधाकृष्णाचरणी तुम्हा सर्वांचे सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळेल, चांगली हेल्थ आणि वेल्थ मिळेल तुम्हाला. आणि हसत राहा, आनंदी राहा. असं खूप खूप चांगल्या शुभेच्छा मंडळी. आणि असेच चॅनलवर प्रेम करा आणि धन्यवाद. पुन्हा एकदा लवकरच भेटू आपण. चला, काळजी घ्या.